I'm sharing the screen. Okay. So in the last class, we have seen we were on the third chapter, that is recruitment and okay, this chapter we were on that recruitment and employment correspondence. So जॉब साठी रिलेटेड काय काय करस्पॉन्डन्स असतात, सो त्याच्यामध्ये आपण पहिलं ऍप्लिकेशन किंवा कव्हर लेटर कसं लिहायचं असतं, अँड व्हॉट आर द थिंग्स दॅट शुड बी इन्क्लुडेड इन अ कव्हर लेटर, हाऊ वी शुड पॉइंट. So I have given some examples also here. Then we have seen what is difference between CV and resume and what exactly you people need. So you will be needing to write a resume. Okay, except if somebody is very highly experienced, only they will be writing their CV. सो हा बेसिक डिफरन्स पाहिला. मी इथे पिक्चर्स टाकले, तिथे एवढे क्लिअरली असं दिसणार नाही, पण तुम्हाला पीपीटी शेअर केल्यावर तुम्ही बघाल. सो बेसिक डिफरन्स हाच आहे की करिक्युलम विके हा शक्यतो अकॅडमिक्सची लोक किंवा रिसर्च वाली लोक जास्त ते त्याचा यूज करतात, किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स खूप झालाय. सो त्या लोकांना एक्सपिरियन्स, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 4-5 कंपन्यांमध्ये जॉब केलेला असेल, तर प्रत्येक कंपनीचं नाव, तिथे तुम्ही काय रोल हँडल केला आणि त्याच्यात काय 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 शिकला, हेच लिहायला ऑलमोस्ट एखादं पान किंवा दीड पान जाईल, मग बाकीच्या गोष्टी येतील. सो ऑटोमॅटिकली तो मोर दॅन 2 पेजेस होतो. So that is why that is particularly for those people, academics, research, and those with the highly experienced people. Otherwise, for all of us, we are going to write the resume. So resume लिहायचं, मी तुम्हाला एक माझ्या स्टुडंटचा एक एक्झाम्पल पण दाखवलं होतं मागच्या वेळेस की कसा रिझ्युमे असतो. 2 पेजेस मध्ये तुमची थोडक्यात इन्फॉर्मेशन तुम्हाला फिट करायची असते, दॅट इज अ रिझ्युमे. आणि मी इथे जास्त टाकलं नाहीये, कारण आपले जे मागचे कम्युनिकेशनचे जे स्लाइड्स आहेत तुमच्याकडे ऑलरेडी मी शेअर केलेले, त्याच्यामध्ये रिझ्युमेचा फॉर्मॅट सहित सगळं दिलेलं आहे मी त्याच्यात. सो यू कॅन मेक यूज ऑफ दॅट इफ यू वॉन्ट, वेन एव्हर यू विल बी रायटिंग युअर रिझ्युमे. Nantar, we have seen interview and references. So interview related maximum things we have covered previously, and we will cover it again in your next sames when you will be approaching your placements and all. So त्यावेळेस आपण परत एकदा छान सगळं रिवाइज करूया. आता किती केलं ना तरी त्यावेळेला परत तुम्हाला ब्रशअप लागणारच आहे. सो आता जे आहे ते correspondence related आहे. So there what you will need is your cover letter, how to write a resume, and then your follow emails. Like once you have done with your interview call with your HR, it is always a good practice to write a thank you email. तर आता लेटर कोणी लिहित नाही, सो आपण काय लिहिणार आहे, ईमेल. सो ईमेल तुम्ही लिहू शकता थँक्यू साठीचा, की तुम्ही वेळ काढला माझ्यासाठी, वेळ काढून माझा इंटरव्ह्यू कंडक्ट केला, मला पण भरपूर काही नॉलेज शिकायला मिळालं इंटरव्ह्यू मधनं, की अशा टाईपचे पण क्वेश्चन्स विचारले जातात, किंवा आपल्याला एवढं सगळं नॉलेज असायची गरज आहे इंटरव्ह्यूला जाताना, हे नॉलेज माझं वाढलं, हे सगळं तुम्ही त्यात मेन्शन करून यू कॅन थँक दॅट पर्सन. Okay, so it is always a good practice. Any references, so this also I have explained you in details की why references are important. So आतापर्यंत I hope तुम्ही तुमच्या ओळखीच्या at least 2 ते 3 लोकांचा रेफरन्सेस काढून ठेवले असतील पेपरवर, की आपण या लोकांची नावं द्यायची जेव्हा पण आपल्याला प्लेसमेंट्स होतील आणि आपल्याला जॉब लागतील, and they will ask you some references. So they should be most probably avoid your friends and all, because they are at the same caliber as you are, or they are having the same experience as you are. So try to have someone with a good experience in any field, right? Or somebody who is at a good position at in some places, or your teachers who have been teaching you in your colleges and your MBA college. So these are things you can list down this kind of people.
एक लक्षात ठेवा, ज्यांचा रेफरन्स तुम्ही देता ना त्यांच्याकडे काहीतरी अचिव्हमेंट्स पाहिजे, म्हणजे त्यांनी एज्युकेशन चांगलं घेतलेलं पाहिजे किंवा ते कुठेतरी चांगला जॉब करत असलेले पाहिजे. त्यांचं स्वतःचं रेप्युटेशन एखादं पाहिजे. तुमच्या मित्रांचं दिलं तर त्यांची मेच्युरिटी लेवल तुमच्या एवढीच असते, सो त्याला फार वेटेज येणार नाही. ओके. सो दॅट इज समथिंग यू हॅव टू रिमेंबर. अदरवाईज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सची नावं काढून ठेवाल की आपण ह्याला ह्याचं नाव देऊ. This is an example of a thank you letter or thank you email, how to draft it whenever you will be writing post your this. Now this was a point which I told you last time की आपण हा next ह्याच्यापासून start करू म्हणून. That is offer of employment. Now this is some letter that you will get once you are being selected and they will be informing you. जेव्हा सगळं confirmation होतं तेव्हा तुम्हाला offer येतं. हा legal contract असतो आणि याच्यावर पण आय गेस मी सांगितलं की आपण कधी वाचत नाही. आपण हा वाचला पाहिजे कारण त्याच्यात खूप सारे नॉर्म्स असतात जे की बऱ्याचदा आपण स्किप करतो. आय गेस मी एक्झाम्पल पण दिलं होतं माझ्या कॉलिगचं की हाऊ शी डिनाईड द जॉब बिकॉज देर वेर सम रूल्स मेंट फॉर सम पर्टिक्युलर टीचर्स, जे ह्या टाईपचे सब्जेक्ट शिकवणारे त्यांच्यासाठी हे रूल्स इम्प्लिकेबल होते. So that was the reason why she rejected it. Sometimes, you know, they sign bonds with you. तुमच्यासोबत 1 इयर 2 इयरच्या ह्याचे बॉन्ड साईन करतात. तर मग अशा वेळेला यू हॅव टू थिंक बिफोर यू आर सायनिंग, बिकॉज वन्स यू साइन इट बिकम्स अ लिगल डॉक्युमेंट अँड देन यू कांट डिनाय. आणि मग काही प्रोसेसेसला खूप टीडियस वेज असतात, ते परत नाही म्हणणं आणि ते करून घेणं. सो यू हॅव टू बी व्हेरी सिरियस अँड सिन्सिअर when you are signing an offer letter. So always take time, read all the clause properly, and then you should sign it. It is a legal document. Remember this. So there are always terms and conditions that are mentioned there. Then expiry date असते किंवा तुमचं जॉईनिंग वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. आता इथे जर एक्झाम्पल पाहिलं तर ऑफर लेटर, आता तुम्हाला हे का दिलंय तर बिंग अ MBA स्टुडंट पॉसिबली इफ यू आर ॲट HR वगैरेचे जे MBA करतात त्या लोकांना हे बनवायला लागतात जॉब ऑफर लेटर्स, आणि ते तसे एम्प्लॉईज साठी बनवून ठेवलेले असतात. सो हा फॉर्मॅट त्याच्यासाठी शेअर केलाय. इफ यू आर परसिविंग MBA HR, then this will be part of your job, that you will be selecting candidates, you will be appointing them, and you will be giving them offer letters and also तुम्ही ते डिझाईन करता. सो असं असतं नॉर्मली. डेट असते, कॅन्डिडेटचं नाव असतं, टायटल, कंपनी नेम, अड्रेस. Then dear candidate, we are pleased to offer you the position or whatever the position is in our company. We feel confident that you will contribute your skills to our growth. ओके. युअर स्टार्टिंग डेट मेन्शन्ड असते त्याच्यामध्ये की तुम्ही कधी हा जॉब स्टार्ट करताय, कुठल्या पोझिशनला तुम्हाला हायर केलं गेलंय आणि तुमचं अॅन्युअल पॅकेज किती कन्सिडर झालंय हे सुद्धा त्याच्यात मेन्शन्ड असतं. डिटेल जो पॅकेज असतो की त्याचं स्प्लिट कसं आहे, तुम्हाला नेट किती मिळणार आहे, बाकीचे जे अदर त्यांच्या फॅसिलिटीज असतात त्याच्या थ्रू जे अमाऊंट मिळत असतात ते किती मिळणार आहे, तर ते सगळं दुसऱ्या पानावरती असतं. ह्या मेन ऑफर लेटरवर ते सगळं मेन्शन्ड असतं. आणि प्लीज कन्फर्म युअर ऍक्सेप्टन्स ऑफ दिस ऑफर बाय सायनिंग अँड रिटर्निंग द कॉपी ऑफ दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दे आर बिहाइंड यू टू साइन इट. तुम्ही साइन करून देत नाही तोपर्यंत ते पण कन्फर्म करू शकत नाही की तुम्ही ऑफर ऍक्सेप्ट केली आहे म्हणून. आणि फ्रेशर्सला नॉर्मली ते इम्पेशंट असतात. सो वन्स दे गेट, दे आर रेडी टू ऍक्सेप्ट इट ॲट इन्स्टन्स. तर ते काही फारसा विचार करत नाही. पण एक्सपिरियन्स लोक कधी कधी त्यांना जे अमाऊंट तिथे ऑफर होते ऑफर लेटरमध्ये त्याच्यावर त्यांना कन्सर्न असतो किंवा ती नसतात त्यांच्या एक्सपेक्टेशनची. सो देन दे डोंट साइन द लेटर अँड दे अगेन गो अँड ट्राय टू निगोशिएट द थिंग्स. सो मग ते रिवाइज्ड ऑफर लेटर पाठवतात. सो अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. सो डोंट बी हरी, ऑलवेज रीड इट प्रॉपरली. Now, how will you reply to the offer letter? Now, whenever you are receiving the offer letter, you should always reply it in this way. I feel pleased and grateful to write this letter and accept the great opportunity that you have offered me. I am eager to join this wonderful company as an so and so person. I look forward to gaining experience and all. I thank you for providing me. I have read and I agree all the contractual terms and clauses. I am sending you signed contract with this letter. As discussed, I'll be joining on so and so date. Let me know if you need any further documents or information. This is a
very decent and very good way of writing. Otherwise, people just write ki thank you for sending me offer letter and please find attached the signed copy of offer letter. This is also okay, राईट. एवढं लिहिलं तरी पण इनफ आहे, आणि हे लिहिलं तर अजून थोडस ते डेकोरेटेड लँग्वेज वाटते आणि अजून समोरच्याला आनंद वाटू शकतो वाचून सगळं की हा खरंच खूप खुश झाला या कंपनीला जॉईन करून. सो दिस इज वन एक्झाम्पल आय हॅव जस्ट पुट. यू कॅन मेक अ हेल्प ऑफ दिस, सो वेन एव्हर इन फ्युचर यू विल रिसीव. हे सगळं तुमच्याकडे ठेवा. या स्लाइड्स तुम्हाला आत्ता जरी आपला हा इंटरनल सब्जेक्ट आहे म्हणून कदाचित मुलांना थोडंसं लिबरल वाटतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली यूज करणारे वन्स यू आर स्टार्टिंग विथ युअर प्लेसमेंट प्रोसेस. ट्रस्ट मी, हे सगळं लागणार आहे तुम्हाला. तुमची जशी प्लेसमेंटची टायमिंग सुरू होईल ना कंपनी तुमच्या आपल्या इन्स्टिट्यूट कडनं, तेव्हा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. सो त्यावेळेस यू कॅन गो बॅक अँड रेफर. वी विल रिवाइज इट बिफोर दॅट, बट स्टील यू कीप दिस ऑल डॉक्युमेंटेड. म्हणून तुम्हाला जे नोटबुक दिली आहे ॲज अ होमवर्क, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. सो यू जस्ट रेफर इट, यूज इट अँड जस्ट प्रिपेअर युअर ओन ऑफर लेटर्स. सॉरी, replies to your offer letters. Okay. Now, the next document that you may need in your career, in your professional career is letter of resignation. आता बऱ्याचदा ना लोकांना खूप डाऊट येतो की यार लिहायचं कसं. आय वॉन्ट टू रिझाईन, आय वॉन्ट टू लीव द कंपनी, और आय वॉन्ट टू लीव द पर्टिक्युलर जॉब, बट हाऊ टू मेन्शन इट, राईट. यू कॅन राईट रूडली. यू कॅन जस्ट गो अँड बँग ऑन द टेबल अँड से की मला नाही करायचं जॉब, मी चाललो. ही पद्धत नसते. आणि एक गोष्ट ना कायम आपल्या करिअर मध्ये लक्षात ठेवा की एक प्रिन्सिपल ठेवायचं आपलं, की कधी पण कुठेही जॉब केला ना, तर तो जॉब सोडताना गुड टर्म्स वर जॉब सोडायला बघायचं. राईट, ऑलवेज डू दॅट. एखादं रेझिग्नेशन द्यायचं म्हणजे त्या लोकांशी भांडणच करायचं, त्या लोकांची काहीतरी वादच घालायचा, किंवा त्या लोकांची टर्म्स खराब करूनच निघालं पाहिजे, हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. ओके. रेझिग्नेशन द्यायचे मल्टिपल रिझन्स असतात. कधी कधी आपल्याला त्या कंपनीचं एन्व्हायरमेंट आपल्यासाठी सूट नाही करत, सो आपण तिथे ऍडजस्ट होत नाही. राईट. कधी कधी आपण ज्या विचारांनी तिथं गेलो असतो तिथलं एन्व्हायरमेंट कम्प्लिटली वेगळं असतं. कधी कधी तुम्हाला ऍस्पायरेशन्स असतात आणि तुम्हाला दिसतंय की माझं काही इथं लवकर प्रमोशन होणार नाही, तर तुम्ही दुसरीकडे ऑप्शन बघता. कधी कधी तुम्हाला वरची पोस्ट हवी असते म्हणून तुम्ही रेजिग्नेशन देता. सो देर आर मल्टिपल रिझन्स. समटाइम्स you are shifting from the place and you are moving to some another state or a city. That is a reason. So it is not always a quarrel or a fight or a making a bad terms. Remember this. बऱ्याचदा लोक ना या काहीतरी वेगळ्या कारण काढून असं काहीतरी इश्यूज करून रेजिग्नेशन करतात. त्याने काय होतं सांगते. आपले जे काही जॉबची फील्ड आहे ना तुमची, आता तुम्ही MBA करून जे काही फिनान्सच्या जॉब्सला जाल किंवा सेल्सच्या जॉबला जाल, तुमचं एक आपलं त्या असं सर्कल असतं आणि प्रत्येक जण ना कनेक्टेड असतं. सो नेवर थिंक की मी ही कंपनी सोडली की माझ्याबद्दल दुसऱ्या कंपनीत काय करणार आहे, असं नसतं. लोक एकीकडनं दुसरीकडे जातात. दे कॅरी युअर दॅट इम्प्रेशन एव्हरीवेअर दे गो. आणि असं होऊ शकतं की त्या आधीची कंपनी जी तुम्ही सोडली तिथला एखादा एम्प्लॉई तुमच्या नवीन कंपनीत काम करत असेल आणि ही नोज की तिथं काय झालं कसं झालं, तर ऑब्विस आहे तो तुमच्याबद्दल बॅक बायटिंग बिचिंग करणार की बाबा हा तिथं भांडणं करून आला, हा तिथं हे करून आला, असं होतं. तर दॅट क्रिएट्स अ बॅड इम्प्रेशन. Right. So always make it a point wherever you are doing job, always keep your good reputation. Try to deal with people in a positive way. Right. And second thing is की कधीही रेजिग्नेशन देताना गुड टर्म्स वरती जॉब सोडायचा. राईट. आपलं तिथे टर्म्स चांगले राहिले पाहिजे. उद्या आपल्याला परत त्या कंपनीत जायची वेळ आली तर त्यांनी आपल्याला वेलकम केलं पाहिजे, अवॉइड करण्यापेक्षा. हे असे प्रिन्सिपल्स बांधा स्वतःचे काहीतरी. ओके. सो दीज आर समथिंग यू शुड अंडरस्टँड, बिकॉज फील्ड इज सो शॉर्ट ना. असं वर्ल्ड कधी कधी खूप छोटं झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की यार स्टेट जरी बदललं ना तरी तिथली लोक कुठून ना कुठून आपल्या कनेक्ट मध्ये येतात.
आणि हे होतं बरं का प्रॅक्टिकली. सो एस्पेशली तुमच्यात जे जॉब्स करतायत त्यांना कळत असेल की somewhere or other you will suddenly find someone from the previous job or the other place and he just come down and he's working with you. So this is how you have to always maintain your good reputation. मी तुम्हाला सॉफ्ट स्किल शिकवताना पण सांगितलं की कामाच्या ठिकाणी वागणूक नेहमी चांगली ठेवायची, कॅरेक्टर नेहमी चांगलं ठेवायचं. तिथे उगाचच अफेअर्स करायचे आणि काहीतरी फालतूपणा करायचा अजिबात नाही, बिकॉज दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट प्लेसेस विच विल कॅरी युअर इमेजेस, राईट. आणि हे ना कॅरी होत राहतं. तुम्ही जॉब जरी बदलले तरी तुमच्या मागे मागे हे सगळं येत राहतं. सो ऑलवेज हॅव अ क्लीन कॅरेक्टर. यू शुड बी व्हेरी ethical whenever you are working, and you should know how to handle people. So I'm not saying please everyone, but don't quarrel and keep fighting with everyone, right? So letter of resignation type kartana, there are lot of resignation patterns you will find on Google. So that also you can refer. हे एक just मला सापडलं होतं template. Please accept this letter as resignation of my position as dash dash, with my last day being this. Okay, my decision to resign was made after long and careful consideration. I want to express my sincere gratitude for a rewarding employment experience with your company and with you personally. This decision to pursue another opportunity was not an easy one. However, it is the right for me at this time. I work towards fulfilling my personal and professional goals. My efforts until my end date will be to wrap up my project here and turn over my responsibilities as smoothly as possible. Please let me know what you expect so this process is completed to your satisfaction. Again, thank you for all support and understanding. आता हे सेम तुम्ही वापरू शकता. इथे फक्त तुमची पोझिशन आणि कंपनी टाका आणि बाकी हा सगळा तुम्ही सेम पॅरामीटर वापरू शकता. हे असंच तुम्ही ईमेल मध्ये पण ड्राफ्ट करू शकता, हा मधला कॉन्टेंट. ओके. सो रेजिग्नेशन देताना तुमची इमेज खराब कधी होती मी सांगते. आता बरेच जण तुमच्यातले जॉब्स वगैरे करतात आणि दिस इज ऑफकोर्स की तुम्ही इथनं प्लेसमेंट्स घेतल्यानंतर हे जॉब सोडणार आहे. पहिली गोष्ट, जॉब सोडताना आपली कामं सगळी संपायची. कुठलंही काम अर्धवट टाकून आणि आता तिथं त्या ऑर्गनायझेशन मध्ये काम नाही करायचं तर काय मला घेणं देणं नाही, असं ॲटिट्यूड चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, हँड ओव्हर व्यवस्थित करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची की डोक्यात नेहमी हे ठेवायचं की वेन एव्हर आय लिव्ह द कंपनी, माझ्या मागे माझ्या नावाने कोणी ओरडलं नाही पाहिजे की यार यांनी हे कुठंच ठेवलं नाही, त्यांनी तेच दिलं नाही, ते हेच ठेवून गेला नाही, त्यांनी हेच व्यवस्थित सगळं एका फोल्डर मध्ये आर्काइव्ह करून ठेवलं नाही, आता आम्हाला त्याचं हेच सापडत नाही, तेच सापडत नाही. यु नो, दिस क्रिएट्स अ बॅड इमेज अबाउट. सो ट्राय टू बी द मॅक्स बेस्ट यू कॅन टिल द लास्ट डे ऑफ युअर वर्क. हे असे ना, हे डेव्हलप करायचे आपल्याला, हा थॉट प्रोसेस आणायचा आहे आपल्यामध्ये. लिटरली मी एक्झाम्पल्स बघितले की द मोमेंट पीपल रिझाईन, दे रिअली बिकम केअरलेस, राईट. त्यांचं रेजिग्नेशन जसं ऍक्सेप्ट होतं ना, तसं ते लिटरली केअरलेस वागायला सुरुवात करतात. त्यांच्या डोक्यात असतं मला कुठे इथं राहायचंय, अरे पण तुझी ती इमेज तू कॅरी करणार आहे. उद्या तिथला एखादा एम्प्लॉई तुझ्या इथे आला तर म्हणेल हा बकवास सोडून गेला होता जॉब, सगळं अर्धवट टाकून गेला होता काम, मग नवीन कंपनीत काय इमेज राहिली तुमची, राईट. अँड दे विल बी ऑलवेज स्केप्टिकल की त्याचं जर माइंडसेटच असा आहे तर तो इथं पण तसंच करणार आहे. सो दे विल स्टार्ट इनडायरेक्टली मॉनिटरिंग यू, मायक्रो मॅनेजमेंट, जे की तुम्हाला आवडणार नाही. सो ऑलवेज have this kind of attitude, because I have seen examples where people, once they resign, they have become very careless, they have not submitted the things properly, and this has created a huge problem for others when they take over their work and they're working on their projects. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हे काय होतं माहितीये, हे कोणी आपल्याला शिकवत नाही. हे एक्सपेक्टेड असतं की मॅच्युरिटी प्रमाणे ह्याच्याप्रमाणे तुम्हाला कळलं पाहिजे. पण बऱ्याचदा आपण एक्सपिरियन्स घेतलेला नसतो, आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी कळत नाही. आपल्याला वाटतं रेजिग्नेशन टाकलं की झालं, आता माझा काही संबंध नाही, पण संबंध कधीच संपत नाही, लक्षात ठेवा. आपले टर्म सुरू राहतात, आपल्या मागे बोललं जातं, आपले ते इम्प्रेशन पुढे कॅरी केलं जातं. उद्या कुठे तुम्ही तिथल्या लोकांच्या समोरासमोर आला तर आपल्याला मान खाली घालायची वेळ नाही आली पाहिजे. हे सगळे कॉन्सेप्ट डोक्यात, असे प्रिन्सिपल्स बांधा स्वतःचे.
की माझ्या बिहेवियर मध्ये हे माझे प्रिन्सिपल्स आहेत आणि ह्या गोष्टींनीच मी पुढे जाणार आहे. Right, you will always have a good image about yourself at your workplace. So I guess here we have completed, or there is, okay, yeah, last point in this topic, that is persuasive letter. Persuasive letter म्हणजे कन्व्हिन्सिंग लेटर. कुठलीही गोष्ट कन्व्हिन्स करायला काहीही असू दे, विच इन्क्लुड्स युअर कव्हर लेटर ॲज वेल. कव्हर लेटर मध्ये तुम्ही काय करता, HR ला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करताय की बाबा मी का सुटेबल कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही मला का इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. सो इट इज लाईक अ पर्स्युएसिव्ह लेटर. पर्स्युएशन म्हणजे काय, कन्व्हिन्स करण्यासाठी लिहिलेलं, मग ते कशाच्याही बाबतीत असू दे, जॉब असू दे, क्लायंटला असू दे, कस्टमरला असू दे, तुम्ही कोणालाही लिहा, टू पर्स्यू अबाउट एनिथिंग. ओके, सो दॅट इज कॉल्ड पर्स्युएशन लेटर. मग ह्याच्यामध्ये काय तर कंप्लेन लेटर सुद्धा येतात. कंप्लेन लेटर मध्ये पण तुम्ही काय करता, तर ऑथॉरिटीला फील करवताय की बाबा इथं आम्हाला हा त्रास होतोय, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या, किंवा असा असा प्रॉब्लेम होतोय. सो यू आर ट्राइंग टू कन्व्हिन्स देम थ्रू युअर रायटिंग. सो दॅट ऑल्सो कम्स अंडर युअर पर्स्युएसिव्ह लेटर. पेटिशन लेटर, जेव्हा तुम्ही खूप लोकांची सिग्नेचर घेता एखादी गोष्टीचं कन्फर्मेशन घ्यायला, दॅट इज कॉल्ड पेटिशन लेटर. रिक्वेस्ट लेटर, दॅट इज पर्स्युएसिव्ह लेटर. सेल्स लेटर, एखादी गोष्ट सेल करायची आहे तर त्याच्याबद्दल जे तुम्ही सगळं लिहिता. सो दीज ऑल कम्स अंडर युअर पर्स्युएसिव्ह लेटर. ओके, सो कव्हर लेटर सुद्धा आपल्या जॉबचं कव्हर लेटर पण त्याच्यात येतं. आता फॉर्मेट कसा पाहिजे, तर हा एक टिपिकल टेम्पलेट आहे. वरती तुमचा ऍड्रेस, खाली रेसिपियंटचा ऍड्रेस, सब्जेक्ट ज्याच्या रिलेटेड तुम्ही लेटर लिहिताय, नंतर ग्रीटिंग्स, डिअर सर, मॅडम, जे काय असेल ते. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये इंट्रोडक्शन, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये मोटिवेशनल अनालिसिस, मीन्स why are you writing this and what is your concern, for what you are writing this persuasive letter. and third ह्याच्यामध्ये why you are pursuing, because जसं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, एखादा प्रोडक्ट बद्दल तुम्ही लिहिताय. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही प्रोडक्टची माहिती द्याल की आमचा हा XYZ प्रोडक्ट आहे जो या या लोकांसाठी उपयोगी असणार आहे वगैरे. सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्ही द्याल की या प्रोडक्ट मध्ये काय काय गोष्टी चांगल्या आहेत, कसं कसं ते लोकांना बेनिफिट करणार आहे. थर्ड ह्याच्यामध्ये लिहिणार की why it is the only best product available in the market and why they should go and buy this product. Right, so that way you are going to write about the your particular product. आणि मग खाली तुमची सिग्नेचर. So this is just a template which you can use to write a persuasive letter. So cover letter मध्ये आपण करतो ना पॅरेग्राफ, जॉब साठी ऍप्लिकेशन करताना आपण कव्हर लेटर्स पाहिले कसे लिहायचे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं आय एम सो अँड सो, आय एम शुभदा डॅश डॅश डॅश. राईट, नंतर आय हॅव बीन, I came across your opening in so and so, ह्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया, dated this. सेकंड पॅरेग्राफ केला, I am why you are suitable candidate बद्दल लिहिलं. I have all the skills and experience required for this post. Being a MBA finance students, I have a detailed knowledge about so and so things. जे काही त्यांना हवे तेच लिस्ट केले तिथे. सो सेकंड पॅरेग्राफ मध्ये केलं. थर्ड पॅरेग्राफ मध्ये कन्क्लूड केलं की since my skill sets and all knowledge matches to your opening and the requirements mentioned on the job description, I request you to give me an opportunity to present myself. Right, हे थर्ड पॅरेग्राफ झाला. झालं तुमचं लेटर. एंडला तुमचं सिग्नेचर येतं, लुकिंग फॉरवर्ड फॉर युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, हे लिहून टाकलं कन्क्लुजन लेटर क्लोजिंगला. सो अशा टाईपने. सो हे सगळ्यांचं पॅटर्न सेम आहे, फक्त कॉन्टेंट बदलणार, तुम्ही कशासाठी लेटर लिहिताय त्याच्यावर. सो दॅट इज कॉल्ड पर्स्युएसिव्ह लेटर फॉर्मॅट. Okay, so here we have completed our third chapter, that is about the correspondence. Third ka second, third chapter. Okay, about the correspondence, different types of correspondence, recruitment and employment correspondence. त्याच्यात काही नाहीये. आत्ताचा जो सिलेबस आहे ना तुमचा, त्याच्यात फक्त रायटिंग वर फोकस आहे. मग वेगळे वेगळे लेटर्स काय आहेत, वेगळे वेगळे ऑफिस मध्ये काय वापरलं जातं, बाहेर काय वापरलं जातं, आता हे कशावर फोकस्ड होतं, जॉब रिलेटेड. कव्हर लेटर, CV, रिझ्युमे,
रेजिग्नेशन लेटर, थँक यू ईमेल वन्स यू गेट द इंटरव्ह्यू झाल्यानंतर, परस्युएसिव्ह लेटर, हे सगळं त्यांनी ह्याच्यामध्ये टाकलंय. आता जो नेक्स्ट आपण टॉपिक बघणार आहे, फोर्थ टॉपिक, इट इज अबाउट द इन इन द कंपनी, म्हणजे इंटरनली काय कम्युनिकेशन होतात, म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये कुठले कुठले लेटर रायटिंगचे व्यवहार चालतात, म्हणजे कशा कशासाठी तुम्हाला रायटिंग करायला लागू शकतं. सो दॅट इज अवर नेक्स्ट चॅप्टर. So they are just going to they have just segregated all the things. ओके, त्यांनी फक्त रायटिंगचे सगळ्या गोष्टी पहिले इंट्रोडक्शन केलं. सेकंड चॅप्टर मध्ये काय होतं एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण हाच होतं मेमोरेंडम वगैरे, त्याचं थोडं ब्रीफ मध्ये होतं. आता थर्ड चॅप्टर मध्ये त्यांनी जॉब रिलेटेड केलं. फोर्थ चॅप्टर मध्ये त्यांनी इंटरनल कम्युनिकेशन केलं, की इंटरनली कंपन्यांमध्ये काय काय होतं. ओके, सो कॉन्सेप्ट इज ऑल सेम, राईट. रायटिंग इज द मेन फोकस. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे टर्मिनॉलॉजी, जसं मेमो, ओके, सर्क्युलर, नोटिसेस, minutes of meeting, meeting agenda, right? These are all important terminologies which you should know. So that is what we are going to see today. That is fourth chapter, that is internal communication. Okay, first point is memorandum. मेमोरेंडम म्हणजे इंटरनली जेव्हा शॉर्ट मेसेजेस किंवा एखादं कशात चेंज झाला, सपोज एखादा रूल बदलला. आज सपोज तुम्हाला आतापर्यंत कोविड मध्ये अलाउड करत होते इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्या की MBA कॉलेजला यू कॅन गो विथ युअर सिव्हिल ड्रेस अँड यू डोंट नीड टू वेअर अ ड्रेस कोड. Now suddenly the rules have changed that from tomorrow onwards everybody has to come in ड्रेस कोड कंपल्सरीली. सो असे जेव्हा रूल्स चेंज होतात, छोटे छोटे इन्फॉर्मेशन स्प्रेड करायचे असतात, तेव्हा शक्यतो मेमोरेंडम पास केला जातो कंपन्यांमध्ये. अँड दे सेंड दिस मेमोरेंडम. दिस इज डॉक्युमेंटेड ऑल्सो, सो इट रिमेन्स एज अ प्रूफ. ओके, तर दे आर शेअरिंग द इन्फॉर्मेशन. ह्याचं मेमोरेंडम नाव काय, तर तो लॅटिन टर्म आहे. मेमोरेंडम म्हणजे इट मस्ट बी रिमेंबर्ड. त्याचा अर्थ आहे इट मस्ट बी रिमेंबर्ड, म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवा की हे बदल झालाय, या गोष्टी, हे न्यूज सर्क्युलेट झालीये, त्याच्यासाठी हे मेमोरेंडम असतं. Okay, internal. While letters are typically for in business, memo is used for internal communication. Letters are used for external communication. Okay. आजकाल आजच्या सिनॅरिओ मध्ये सगळ्या गोष्टी ईमेल वर शिफ्ट झालेल्या आहेत. Okay, majority of places you will find emails as a way of communication internally or externally. Because what I have seen in corporates, nobody, now everybody is working from home. मग कुठे आता हे कागद घेऊन फिरणार ते सह्या करून घ्यायला, इजंट इट. सो आता सगळं काय झालंय, ईमेल वर शिफ्ट झालंय. आता माझा नवरा घरून काम करतो, त्याला सगळ्याचे ईमेल्स येतात. हा रूल चेंज झाला, ईमेल. आपल्या इथं हे झालं, ईमेल. नंतर इंटरनली काय त्यांचं शिफ्टिंग झालं, ईमेल. कोणी नवीन ऍड झालं, डिलीट झालं, सगळं ईमेल. सो एव्हरीथिंग इज थ्रू ईमेल. So nothing is mentioned as memorandum and all. So things are changing, things are getting updated, things are getting advanced. But still, these are some classical ways you may find existing still in some companies. So तिथं तुम्हाला एकदम एलियन सारखं फील नाही आला पाहिजे की मला हे माहीतच नाही मेमोरेंडम नावाचा काही प्रकार असतो. So that is what you have to learn this. Okay. So this is an example of a memorandum. Just read it. This is the way they pass different example. मी पहिल्या स्लाइड मध्ये पण मेमोरेंडमचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, दिस इज अनदर मेमो. ओके, दिस इज फॉर, दिस इज लाईक अ लिटल बिट सिरियस मेमो, की ज्याच्यामध्ये त्या कंपनीचा परफॉर्मन्स डिक्रीज झालाय क्वार्टर मध्ये, कुठल्या क्वार्टर फोर मध्ये, त्याच्याबद्दलची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंग साठीचा हा मेमोरेंडम काढलेला आहे, की अशी अशी मीटिंग होणार आहे. आपल्या क्लायंटने सांगितलंय की त्यांच्याकडे क्वार्टर फोरचा परफॉर्मन्स आपला कमी झालाय, तर त्यांना त्याचं रिझनिंग हवंय. तर जी कोण टीम त्याच्यासाठी रेस्पॉन्सिबल आहे, दे शुड बी प्रिपेअर्ड विथ देअर ऑल द डिटेल रिपोर्ट्स अँड ऑल. हे सगळं माहिती देण्यासाठी त्यांनी हा मेमो पास केलेला आहे, आणि त्याचं असं पॅटर्न आहे. ओके, सो दॅट आर द डिफरंट पर्पजेस वाय पीपल डू दिस इंटरनल कम्युनिकेशन. नाउ very important thing what I want you to focus on is meeting agenda. मीटिंग अजेंडा हे
तुम्हाला प्रॅक्टिकली करायलाच लागणार आहे. ओके. मीटिंग अजेंडा तुम्हाला जेव्हा तुम्ही कंपनी जॉबला जाता आणि स्पेशली जेव्हा तुम्ही फ्रेशर असता ना, तेव्हा हे असली कामं तुम्हाला जास्त दिली जातात, की मिनिट्स ऑफ मीटिंग द्या, मीटिंग अजेंडा बनवा. हे असं तुम्हाला स्टार्टिंगला अशी काहीतरी कामं रेस्पॉन्सिबिलिटीज देतात ते इनिशियली. ओके. सो मीटिंग अजेंडा, अजेंडा म्हणजे काय? एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज मीटिंग अजेंडा? येस शुभदा. निकिता, शुभदा. मीटिंग कशासाठी आहे हे? व्हेरी गुड. सो मीटिंग अजेंडा काय असतं, की तुम्हाला हे बघा, मला माहित नाही तुम्ही जे जॉब करता, तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलाय का, की तुम्हाला जर तुमच्या बॉसने रॅन्डमली केबिन मध्ये बोलवलं, की चला आपली मीटिंग आहे, तर यू फील लॉस्ट. तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय कोणी याचा असा? एनीबडी हु इज डुईंग जॉब्स or having job experience, previous job experience? Have you experienced this? No? Okay. So you're quite fortunate enough. But sometimes I have experienced this type of thing, की कधी कधी आमचे सर येतात डायरेक्टली चालत येतात आणि सरळ मॅडम 3-4 नावं घेतात, चला मीटिंग करूया. कसली मीटिंग, काय मीटिंग, काहीच बॅकग्राऊंड देत नाही. अँड देन सडनली इन मीटिंग ही विल स्टार्ट डिमांडिंग, हे कुठे, ते कुठे, त्याचं काय झालं, ह्याचं काय झालं, अँड देन यू आर लाईक ब्लँक. माझं तर जास्तच होतं, मला असं सडनली कोणी काही विचारलं ना, की मी तशी पण ब्लँक होऊन जाते. इफ आय डोंट हॅव आयडिया बिफोर की काय करायचं, आणि एकदम माझ्यावर बॉम्ब टाकला ना असा, की हे कुठे ते कुठे, की मला काही आठवतच नाही. मला 2 मिनिटं तर असं वाटतं की अशी गोष्ट होती पण का माझ्याकडे. माझं लिटरली असं होतं. सो आय एम रिअली स्केअर्ड फॉर सच टाइप ऑफ मीटिंग. आय ऑलवेज प्रेफर, इफ आय नो प्रिव्हियसली व्हॉट काइंड ऑफ मीटिंग इज गोइंग टू बी कंडक्टेड, त्या मीटिंग मध्ये काय काय होणार आहे, काय काय डिस्कशन होणार आहे, सो दॅट आय एम वेल प्रिपेअर्ड. माझ्याकडे माझे डॉक्युमेंट्स रेडी आहेत, माझ्याकडे माझे प्रूफ्स रेडी आहेत, माझ्याकडे माझे रेकॉर्ड्स रेडी आहेत. सो नाव आय एम कॉन्फिडेंट टू गो अँड अटेंड द मीटिंग. पण खूप लोकांना ही वाईट सवय असते, की ते मीटिंग अजेंडाच देत नाही, मीटिंग कशासाठी हेच सांगत नाही, आणि सरळ एम्प्लॉईजला बोलवतात आणि मीटिंग घेतात. दिस इज अ व्हेरी बॅड प्रॅक्टिस. राईट. बिकॉज ऑफ दिस काय होतं माहितीये, एक तर वेळ जातो सगळ्यांचा मीटिंग घेतल्यामुळे. दुसरी गोष्ट, लोक प्रिपेअर्ड नसल्यामुळे त्या मीटिंगचा पॉझिटिव्ह आउटपुट येत नाही, कारण सगळी गोष्टी कन्फ्युजन मध्ये असतात, बिकॉज दे आर नॉट प्रिपेअर्ड विथ व्हॉट एव्हर द स्टफ दे शुड हॅव. राईट. सो अल्टिमेटली इट गोज फॉर द अनदर मीटिंग. ते परत असं होतं की मग नेक्स्ट मीटिंग मध्ये आपण त्या गोष्टी डिस्कस करू, सो फायनली जो टाइम जायचा तो वाया जातो. राईट. सो ऑलवेज हॅव अ प्रॅक्टिस ऑफ मेकिंग अ मीटिंग अजेंडा. सो गुड कॉर्पोरेट्स मध्ये किंवा गुड ऑर्गनाइज्ड कंपन्यांमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऑलवेज दे प्रॅक्टिस दिस. दे विल ऑलवेज हॅव अ मीटिंग अजेंडा. सो ज्याच्यासाठी मीटिंग ऑर्गनाइज होतीये ना, त्याची ऍक्टिव्हिटीजची लिस्ट असते, की का ही मीटिंग घेतली जाते. ते इन्फॉर्म केलं जातं त्या त्या लोकांना जे त्या मीटिंगचा पार्ट असणार आहे. राईट. आणि त्यांच्याकडनं ज्या ज्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत डिस्कशन मध्ये, त्या त्या त्यांना आणायला सांगितल्या जातात. सो त्याच्यामुळे तुमची मीटिंग फ्रुटफुल होते, अँड तुमचा टाइम युजफुल होतो, आणि त्यातनं आउटपुट येतो, काहीतरी त्याच्यावर कन्क्लुजन येतं त्या मीटिंग नंतर. सो ही कामं बऱ्यापैकी फ्रेशर्सला कधी कधी देतात कंपन्यांमध्ये. ते विल आस्क यू टू प्रिपेअर अन अजेंडा. सो how to prepare an agenda. Okay. So what you do in the agenda, so how to set a agenda. First, identify the meeting rules. So you should go and talk to your senior, talk to your manager, talk to your team leader, whoever has given you order. Ask him कशाच्या related meetings आहे, why, what are they going to discuss in the meeting. Right. Now you know the topic, की या गोष्टीवर डिस्कशन होणार आहे. Then ask who are going to be participants, कौन कौन लोगों को वहां पे बुलाना है, किन किन को आपको मैसेज देना है, उनके नाम आपको लिख के लेने हैं. ओके. दिस इज रफ वर्क यू आर डूइंग. नाउ यू नो द टॉपिक, you have taken the names. Then you should think about the questions that can be asked in the interview. Then identify the purpose of each task, मतलब जो भी दिया गया है वो क्यों दिया होगा, ये होगा. सो नॉर्मली क्या करते हैं लोग, की अजेंडा बना, अजेंडा वेन एव्हर दे आर मेकिंग, ते काय करतात, जेवढी लोक आहेत
मीटिंगला. आता फॉर एक्झाम्पल आपली मीटिंग ठरवली आहे, आपल्या सरांनी मीटिंग ठरवली, ओके. आणि आपण सगळे जातोय. मी आहे, ओमकार आहे, अंकुर आहे, अद्वैत आहे, आणि अजून कोण, निकिता आहे, शुभदा आहे, बाकीचे आहेत सगळे, ओके. आपण सगळेजण मीटिंग मध्ये आहोत. आणि कशाच्या रिलेटेड घ्या, चला, डेव्हलपमेंट, स्टुडंट डेव्हलपमेंट कशी चालली आहे ह्याच्या रिलेटेड मीटिंग होणार आहे. आणि आपण सगळे टीचर आहोत, आपण वेगळे वेगळे सब्जेक्ट शिकवतोय वगैरे असं. तर आता जो अजेंडा बनवतोय त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं की उद्या दुपारी आपली मीटिंग होणार आहे, मुलांच्या डेव्हलपमेंटवर डिस्कशन होणार आहे. तर तुमच्या सब्जेक्ट वाईज तुम्हाला कुठल्या मुलांची डेव्हलपमेंट कशी वाटते, कोणात काय वाटतंय, हे त्याचं तुम्हाला तिथे फीडबॅक द्यायचा आहे. आता आपण सगळे इंडिव्हिज्युअली काय करणार की तुम्ही जे जे सब्जेक्ट शिकवता त्या पद्धतीने तुम्ही तुमचं, आता तुम्हाला मुलं आठवत नसतील तर तुम्ही मुलांचे रेकॉर्ड जाऊन चेक करणार आणि त्याच्यावरनं तुम्ही एक लिस्ट तयार करणार की ही मुलं वीक आहेत, ही मुलं स्ट्रॉंग आहेत, ही मुलांना थोडासा पुश दिला तर ही मुलं चांगलं परफॉर्म करतील, ह्यांच्यावर आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागणार आहे, राईट. सो आपण आपले आपले सगळे असे रेकॉर्ड तयार करू. मग जो अजेंडा सेट करतो ना तो तिथे सांगतो की आपण सुरुवात तुमच्यापासून करू. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की आपण सुरुवात मीटिंगची अद्वैत पासून करणार आहे. पहिले अद्वैत सांगेल, मग हे सांगतील, मग ते सांगतील, मग ते सांगतील. सो हे सगळं प्लॅनिंग झालेलं असतं मीटिंगच्या आधी अजेंडामध्ये. सो ह्या गोष्टी त्यांनी ऑलरेडी सेट करून ठेवलेल्या असतात की पहिले हा बोलेल, मग तू बोलेल, मग त्याच्यामुळे तिथे केऑस होत नाही. नाही तर एकदम आपण सगळे बोलायला लागू, प्रत्येकाला असतं की माझं पहिले सांगून मी मोकळं करून टाकतो, राईट. सो ऑटोमॅटिकली तिथे केऑस होतो. सो तसं होण्याऐवजी ते अजेंडामध्ये सगळं डिसाइडेड असतं. सो दॅट अमाऊंट ऑफ टाइम, किती किती वेळात आपल्याला सरांनी फक्त 1 तास दिलेला आहे मीटिंगला. सो त्या 1 तासात जर आपल्या 5 जणांचं सांगायचं तर प्रत्येकाने किती वेळ घ्यायचा आणि तेवढ्या वेळात ते सांगून सरांना सगळं कळालं पाहिजे. म्हणजे शॉर्ट मध्ये बोला, खूप डिस्क्रिप्टिव्ह बोलत बसू नका. सो दिस इज ऑल डिसाइडेड, right? And who will lead the meeting, end each meeting with a review. So या पद्धतीने मग तो अजेंडा बनवणारा ह्या सगळ्या गोष्टी, मग मिनिट्स ऑफ मीटिंग कोण लिहिणार, हे सगळं त्यांनी त्याच्यावर लिस्ट केलेलं असतं. आणि हा अजेंडा तुम्हाला शेअर होतो की ही मीटिंग आहे, एवढे जण येणार आहेत, तुम्हाला ही तयारी करायची आहे, सुरुवात हा करेल, त्याच्यानंतर असा फॉलोअप असणार आहे, आणि तुम्हाला हार्डली 5 to 7 मिनिट्स मिळणार आहेत. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसं बसवणार हे तुम्ही तुमची तयारी करून या. सो हे प्रायर तुम्हाला सांगितलं जातं. दिस इज अ बेस्ट प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग अ फ्रुटफुल मीटिंग. अँड ट्रस्ट मी, प्रोफेशनली वेन आय एम वर्किंग, आय एम डुईंग जॉब, आय हॅव एक्सपिरियन्स बोथ द थिंग्स. आणि रँडमली बोलवून विचारणं आणि तयारी करून बोलवून विचारण्यामध्ये कमी वेळात तुमचे डिस्कशन्स होऊन तुमचे कन्क्लुजन्स निघतात. आणि इकडे तुम्ही 2-2 तास बसता पण फायनल आउटपुट काहीच येत नाही मीटिंगचा, आणि सगळ्यांचा टाइम वेस्ट होतो. आणि रँडमली बोलवल्यामुळे शेड्युलिंग झालेलं नसतं, तुम्ही तुमची तयारी केलेली नसती की तुमच्या ऑप्शन्स मध्ये तुम्ही काय कोणाला ते काम देणार आहे वगैरे, ओके. सो दिस इज हाऊ यू विल सेट द अजेंडा. नाव वन्स द अजेंडा इज सेट, तर आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्या क्लासमधले आता कोणाला घ्यायचं, मला ना नाव आठवत नाही पटपट, सो सॉरी फॉर दॅट. सो प्लीज माइंड करू नका, मी असं नावं घेत नाही काही जणांची अजिबात. रुपाली, कोमल, प्रतीक्षा, मयुरा, ओके. सो डोंट माइंड, ओके. दिस इज नथिंग पर्सनल, इट इज जस्ट आय जस्ट डोंट रिमेंबर एव्हरीबडीज नेम. आय हॅव नॉट सीन यू ना फेस टू फेस, दॅट इज अ रिझन, ओके. सो आपण घेऊ आता मयुराचं. सो मयुराला ओंकारनी हे दिली रेस्पॉन्सिबिलिटी की बाई तू मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिणार आहे आपल्या मीटिंग मध्ये. सो मिनिट्स ऑफ मीटिंग काय असतात, एनीबडी हॅज नोटेड एनी टाइम मिनिट्स ऑफ मीटिंग, लिहिलेत कधी तुम्ही? मयुरा तुला माहितीये? मयुरा, ऋतुजा, रोशनी, कोई तो बोलो. क्या हुआ मैम? अरे मिनिट्स ऑफ मीटिंग्स किसी ने लिखे क्या? आई एम आस्किंग दैट.
And I'm asking girls, why are they not No, discussing? ma'am. Okay, okay. So who was this? Roshni? मयूरा कौन होता है? ऋतुजा. ओके, ऋतुजा. ओके. So minutes of meetings का असतात. Whenever you are going for a meeting, always have this practice. अगर आप खुद लिख रहे हो नहीं लिख रहे हो, लेकिन हमेशा जब भी आप मीटिंग को जाओगे एक बुक और पेन कैरी करना मत भूलना. Okay, always carry some notepad and a pen with you, because even when you are in the virtual meeting, अगर आप घर से काम कर रहे हो और तभी भी आपके पास एक बुक होनी चाहिए, because जो भी मीटिंग्स में डिस्कस होता है हमेशा उसको नोट डाउन करने की आदतें डालो. बिकॉज बताती हूँ, once the meeting is done you don't remember everything what has happened during the meeting. फर्स्ट थिंग. दूसरी बात ये होता है कि मीटिंग्स में कई बार टॉपिक्स ड्रैग हो जाते हैं या एक्सटेंड हो जाते हैं, ओवर डिस्कस हो जाते हैं, तो उसमें से जो इम्पोर्टेंट पॉइंट्स है वो हमारे दिमाग से स्किप हो जाते हैं. सो इफ यू नोट इट द मोमेंट इट इज बीन डिस्कस्ड यू रिमेम्बर इट लेटर ऑल्सो. बाद में भी आप उन चीजों को याद कर सकते हो. सो when you are writing a minutes of meeting, so minutes of meeting is somebody is given responsibility to attend while they are in the meeting to write all the points that are being discussed. मग ते काय करतात, एक बुक घेतात आणि प्रत्येक गोष्ट की मीटिंग कधी सुरू झाली, मीटिंग मध्ये कोण कोण आलं होतं, सगळ्या गोष्टी नोट करतात. आणि मग डिस्कशनचे पॉइंट, याच्यावर डिस्कशन झालं त्याच्यातनं हा आउटपुट आला, ह्याच्यावर डिस्कशन झालं पण नो आउटपुट, स्टील इट इज गोइंग टू बी डिस्कस इन नेक्स्ट मीटिंग. या या पॉइंट्स वरती असं असं झालं, नवीन ह्या या गोष्टी डिस्कस झाल्या, त्याच्यामध्ये असं असं झालं, एव्हरीथिंग इज लिस्टेड. Okay, then that person will draft it on an email or on a paper, right, depending on the policy of your company. जसं तुमच्या कंपनीत चालतं तसं एक तर लेटरवर बनवतो तो किंवा मग तो ड्राफ्ट करतो ईमेलचा. मग ते अप्रूव्ह करून घेतलं जातं. तर तुमच्या हेड करून मॅनेजर, टीम लीड, दे विल अप्रूव्ह द मिनिट्स ऑफ मीटिंग दॅट येस दिस इज ऑल हॅज हॅपन्ड. either they will give you some input or they will ask you to remove something or they will say okay, नो प्रॉब्लेम. आणि मग एकदा ते ओके झालं की तुम्ही जेवढी लोक त्या मीटिंगला प्रेझेंट होती त्या सगळ्यांना तो शेअर होतो. सो दॅट प्रत्येकाकडे ते रेकॉर्डेड राहतं, डॉक्युमेंटेड राहतं की हे सगळं डिस्कस झालेलं. and this is the best practice that they carry in the corporates, and this is happening every time in the corporates. So ही गोष्ट तुम्हाला आलीच पाहिजे, लक्षात ठेवा, आलीच. कारण इन फ्युचर तुम्हाला कुठेही जॉब करा, अजेंडा बनवणं आणि मिनिट्स ऑफ मीटिंग द्यायची रेस्पॉन्सिबिलिटी येतीच. तुम्ही किती पण एक्सपिरियन्स असू द्या, सर्क्युलेट होता. आता माझ्या नवऱ्याच्या कंपनीमध्ये ते तो जॉब आहे ना, प्रत्येक जेव्हा जेव्हा त्यांची मीटिंग होते त्यांच्या फ्रान्सच्या लोकांसोबत बसून, आणि इंडियन आणि फ्रान्स सगळ्यांची मिळून जेव्हा मीटिंग होतात त्यांच्या, ज्या वीकली असतात, तर एव्हरी वीक दे विल हॅव ॲटलिस्ट वन मीटिंग. तर हा रेस्पॉन्सिबिलिटी सर्क्युलेट होतो. तर ते प्रत्येकाला देतात. एव्हरी टाइम दे विल गिव्ह इट टू द अदर पर्सन अँड इट इज सर्क्युलेटिंग टू एव्हरीवन. सो मिनिट्स ऑफ मीटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू शुड अंडरस्टँड की मिनिट्स डिस्कशन्स मध्ये काय काय की पॉइंट्स डिस्कस झाले. त्याच्यासाठी आपलं माइंड तिथं अलर्ट पाहिजे. नाही तर चालली आहे मीटिंग, तुम्ही तुमच्या तिसऱ्याच विचारात की मी आज कुठला मूवी बघू आणि मी आज कधी झोपणार आहे, मला कुठे फिरायला जायचंय, हे असले थॉट्स मध्ये, तर यू विल स्किप द इम्पॉर्टंट डिस्कशन आणि मग ते मिनिट्स मध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. सो मिनिट्स कोण लिहितं, कोण मिनिट्स लिहून पाठवतं, त्याच्यावरनं सुद्धा तुमचं कौतुक होतं कंपन्यांमध्ये, लक्षात ठेवा. मी म्हणजे आता माझ्या इन्स्टिट्यूशन मध्ये ह्या गोष्टींची फार प्रॅक्टिस नाहीये, पण कॉर्पोरेट्स मध्ये 100% हे होतं. आणि मी माझ्या हसबंडच्या ह्याच्यात बघते की असे पण लोकांना बोललं गेले की त्यांनी मिनिट्स चांगले लिहिले नाही, त्यांनी बऱ्याच इम्पॉर्टंट पॉइंट स्किप केलेत. आणि असे पण लोकांचं मी पाहिले की दे आर हायली अप्रिशिएटेड बिकॉज दे हॅव मेड अ परफेक्ट मिनिट्स ऑफ मीटिंग. एकदम असे अप्रिशिएशन येतं लगेच की वाव, दॅट वॉज अ ग्रेट मिनिट्स ऑफ मीटिंग, वी ट्रुली अप्रिशिएट युअर एफर्ट्स, असे येतात. सो यू आर बीन रेकग्नाइज बिकॉज ऑफ दिस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेवा. सिम्पल गोष्ट असते, मीटिंग मध्ये बसल्यानंतर लक्ष देऊन सगळी मीटिंग ऐकायची, सगळे पॉइंट्स नोट करून घ्यायचे की हे डिस्कशन झालं, हे झालं. आता ते बनवायचं कसं मिनिट्स ऑफ मीटिंग, आय होप 5 मिनिट असतील.
Yes. Okay. So how to make minutes of meeting? First is date of meeting. काय काय लिहायचं त्याच्यावरती? डेट आली पाहिजे तुमची, मिनिट्स ऑफ मीटिंग कधी झाली, कारण भरपूर मीटिंग्स होणार आहे. तुम्ही डेट्स नाही लिहिला तर तुम्हालाच नंतर कळणार नाही हे कुठल्या मीटिंगचे मिनिट्स होते. सो नेव्हर फॉरगेट रायटिंग डेट्स. सेकंड, टाइम. किती वाजता मीटिंग शेड्यूल झाली होती आणि किती वाजता ती सुरू झाली, यू हॅव टू राईट दॅट. नंतर हु एव्हर हॅव बीन अटेंडिंग, सो राईट द नेम ऑफ द पार्टिसिपंट्स. जेवढे पार्टिसिपंट्स आहेत त्यांची नावं लिहून घ्यायची. अबसेंटीज पण लिहायची की ह्याला इन्व्हाइट गेला होता पण हा आला नाही. ओके, एव्हरीथिंग हॅज टू बी रेकॉर्डेड. देन करेक्शन्स अँड अमेंडमेंट टू प्रिव्हियस मीटिंग मिनिट्स. मग आधीच्या मिनिट्स मध्ये झालेल्या काही गोष्टी डिस्कस झाल्या का, त्याच्यात काही चेंजेस केले गेले का, ते पहिला पॉइंट येतो. मग अजून नवीन काय गोष्टी डिस्कस झाल्या त्याच्यामध्ये. वेदर अ कोरम. कोरम म्हणजे काय, की ज्या लोकांना इन्व्हाइट, सॉरी, मिनिमम लोक म्हणजे मीटिंगला कमीत कमी किती लोक पाहिजे हे नॉर्मली सेट असतं. की मला मीटिंग मध्ये कमीत कमी ह्या मीटिंगला मला एक 5 लोक तरी या डिपार्टमेंटचे पाहिजेतच असं त्यांनी सांगितलेलं असतं. सो तो कोरम मीट झाला का, तेवढी लोक आली होती का, हे सगळं तुम्ही तिथे नोट करायचं. मोशन्स टेकन ऑर रिजेक्टेड मीन्स इफ एनी ऍक्शन वॉज टेकन ऑर इट वॉज रिजेक्टेड, म्हणजे काय पास झालं का काही डिलीट केलं गेलं प्रोसेस मधनं. वोटिंग घेतलं का कशाच्या रिलेटेड, त्या वोटिंगचा आउटपुट काय आला, ऍक्शन्स आर अग्रीड ऑर नॉट. नंतर नेक्स्ट स्टेप्स काय घेणार आहे, आता इथून पुढे काय करायचं ठरवलंय. सो नेक्स्ट गोष्टी काय काय कोणाला सांगितल्या गेल्या आहेत. नंतर नवीन बिझनेस बद्दल काही बोललं गेलंय का, ओपन डिस्कशन होतं का पब्लिकचं पार्टिसिपेशन एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट मीटिंग कधी ठरली आहे आणि त्याचं टायमिंग काय ठरलंय आणि किती वाजता मीटिंग संपली. टाइम ऑफ अडजर्नमेंट म्हणजे जेव्हा मीटिंग संपली. हे सगळे पॉइंट्स तुमच्या तुमच्या मीटिंगच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही, आता हे सगळेच येतील असं नाही, पण याच्यातलं जे काही त्यावेळेस सूट करेल ते सगळं तुमच्या पेपरवरती आलेलं पाहिजे बुकमध्ये. राईट. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की मीटिंग मध्ये काय काय डिस्कस झालं. आता आपली जी मीटिंग ऑर्गनाईज केली होती मगाशी मी एक्झाम्पल दिलं त्याच्यात आपण गेलो, आपण सगळं सांगितलं. आता मी मिनिट्स लिहायला मयुराला दिले, तर मयुरा काय करणार, तिथं लिहिणार की इतक्या वाजता दुपारी मीटिंग झाली, त्याच्यात हे लोक म्हणजे आपल्या सगळ्यांची नावं लिहिणार, आले होते. त्याच्यात सपोज कोण आलं नाही, निकिता अबसेंट होती बाय सम रिझन, तर निकिताचं नाव लिहिलं शी वॉज नॉट प्रेझेंट. त्याच्यानंतर डिस्कशन्स काय झाले. सो ओमकारनी सांगितलं त्याचा XYZ सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये ही मुलं चांगली परफॉर्मिंग आहेत आणि ही मुलं वीक आहे, किंवा 5 नंबर ऑफ मुलं वीक आहेत, बाकी सगळी चांगली आहेत. तर त्या 5 नंबरच्या मग त्याच्यावर सरांनी सांगितलं की तू एक्स्ट्रा क्लास घेत जा किंवा त्यांना एक्स्ट्रा कोचिंगला बसवत जा किंवा त्यांना ज्युनियर सोबत बसवून त्यांची रिव्हिजन घेत जा, असं काहीतरी त्याच्यावर त्यांनी कन्क्लुजन दिलं. सो ते तिथं तू लिहून टाकलं. नेक्स्ट सपोज माझा टर्न आला, सो माझ्या ह्याच्यामध्ये काय काय मी दिलं, मग त्याच्यावर सरांनी काय डिस्कशन केलं, मग त्याच्यावर काय फायनल कन्क्लुजन झालं, असं प्रत्येकाचं नोट डाऊन करत गेली मयुरा. आणि बाय एंड ऑफ हे तिला सगळ्यांचं डिटेल आलंय की कोणी काय करायचंय, काय सांगितलं गेलंय सरांनी आणि कोणाला काय ऍक्शन्स घ्यायला सांगितलंय. राईट. त्याच्यानंतर आता हे सगळं ऐकून सरांना जर असं वाटतंय की बाबा आपण ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आणले पाहिजे आपल्या सिस्टम मध्ये, तर सरांनी एक नवीनच रूल काढला की एव्हरी सॅटरडे सगळ्या वीक असलेल्या मुलांना एकत्र करून त्यांचे सेपरेट आपण एक्स्ट्रा सेशन्स घेऊ आणि सगळ्यांनाच एक जनरल रिव्हिजन देत जाऊ. म्हणजे ती कुठल्या पण ह्याच्या सब्जेक्टची असू दे, त्यांना सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन द्यायची, जेणेकरून त्यांना परत परत त्या गोष्टी ब्रशअप होतील. असा काहीतरी हा आउट ऑफ ब्लू नवीन रूल काढला. मग तो पण लगेच मयुरानी नोट करून घेतला. मग तो कधीपासून सुरू होणार, तर लगेच ह्या सॅटरडे पासून, ते पण नोट केलं तिने. असे सगळे महत्वाचे पॉइंट्स तिने नोट करून घेतले. मग एंडला तिने किती वाजता मीटिंग संपली ते पण दिलं. मग लगेच मयुरा जाणार, तो ड्राफ्ट तयार करणार, ईमेल वर टाकणार किंवा पेपरवरती सगळं लिहून काढणार. आपल्या बॉस कडनं सँक्शन, म्हणजे आता तुमचा जो आपल्या सगळ्यांचा जो लीड असेल तिथे त्याच्याकडनं सगळं सँक्शन करून घेणार आणि मग ते सगळ्यांना मेल करून देणार. म्हणजे उद्या आता सपोज आठवडाभराने माझ्या लक्षातच नाही राहिलं की काय सांगितलं होतं यार सरांनी, मी काय करायला पाहिजे म्हटले होते, मला तर नीट आठवतच नाही, फक्त एकच गोष्ट आठवते. तर मी जाऊन तो मेल कधी पण वाचू शकते आणि मयुराने लिहिलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. सो माझ्याकडे परत ती मीटिंग रिकॉल झाली.
आणि माझ्याकडनं काही आता राहणार नाही करायचं. सो दिस इज अ बेस्ट प्रॅक्टिस दॅट वी कॅन डू ड्युरिंग द मीटिंग्स अँड दिस इज इन बीन फॉलोड. ट्रस्ट मी, हे आता पण चालू आहे कॉर्पोरेट्स मध्ये. सो या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहे, हे शिकून घ्यायचं, अलर्ट राहायचं आणि या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत मिनिट्स ऑफ मीटिंग करायचं. सो हिअर विल स्टॉप टुडे. So here we have learned how to set the meeting agenda and how to write the minutes of meeting, which is very 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 important. You remember this. पाहिजे तर आपल्या नेक्स्ट लेक्चरच्या आधी एकदा नेटवर जाऊन अजेंडाज कसे लिहायचे, मिनिट्स ऑफ मीटिंग्स कसे लिहायचे, हे एकदा परत तुम्ही कुठेतरी विकिपीडियात जाऊन वाचून या. त्याच्यात काही डाऊट्स असले तर नेक्स्ट क्लासला मला विचारा. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेमोरेंडम लिहायला लागेल, मला माहित नाही, आजकाल सगळं ईमेल वर चालतं, पण मिनिट्स लिहायला लागतील 99% हो. तुम्हाला कंपनीत लिहायला लागणार, अजेंडा पण लिहायला लागणार आणि मीटिंग्स पण लिहायला लागणार मिनिट्स ते. सो this is something you really have to go and read. Okay, so we'll stop here. Go and have your dinner, and everybody take care and stay safe. Okay, thank you for attending class and see you all okay, next class. Okay, bye. Good Thank you, night. ma'am. Thank Thank you. you, ma'am. Bye. Thank you, ma'am. Thank you, ma'am.